आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। जुना पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 50 येथे पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत साईडपट्टी असलेल्या जागेमध्ये काही खासगी लोकांनी सरकारी मोजणी आणून त्या ठिकाणी त्यांनी सदर महामार्गाची साईडपट्टी आमच्या गटात येत आहे असा दावा केलाय आणि त्यांनी तिथे निशाणे करून महामार्ग शेजारी खड्डे बनवलेत आणि त्या ठिकाणी हद्द कायम करण्याचा प्रकार केलाय। त्यांनी घोडेगाव भूमी अभिलेख त्यांच्या मोजणीनुसार निशाणी केली आहे असे दृष्टिक्षेपास पडते। परंतु पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता दिलीप शिंदे यांनी त्यांचा फौजफाटा घटनास्थळी पाठवल्यावर सदर हायवे लगत असलेल्या खासगी जागा मालक यांनी त्या ठिकाणी सिमेंट खांब रोवण्यासाठी जे काम सुरू होतं ते थांबवलं। परंतु जुन्या महामार्ग शेजारील त्याच गटात खासगी मालिकेचे जुने तार कंपाऊंड जेसीबीने उखडून टाकलेत आणि त्यांना नवीन मोजणीप्रमाणे तार कंपाऊंड बांधायचे आहे अशी माहिती तेथे उपस्थित श्री हिंगे यांनी दिली आहे। पूर्वीचा मंचर शहरातून जाणारा जुने पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 50 हा NHAI 60 कडे वर्ग करण्यात आलाय आणि पुणे नाशिक महामार्ग क्रमांकाची मालकी असलेल्या ROW मध्ये पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरणाच्या स्वतःचे मार्किंग सुद्धा केलंय। ते BSNLच्या केबल भूमिगत टाकलेला आहेत अशी माहिती NHAI ने देत आहे। जुना पुणे नाशिक महामार्ग शीतकल वस्ती म्हणजेच मनसरची जुनी खिंड शेजारील खासगी मालकांनी सरकारी मोजणीसाठी मागील महिन्यामध्ये अर्ज केला होता। त्यानंतर त्यांची सरकारी मोजणी झाली आणि त्यांनी आपल्या हद्दी कायम करून घेतल्या आहेत। परंतु नाशिक महामार्ग प्राधिकरण यांना कोणत्याही नोटिशी किंवा पुणे नाशिक महामार्गाच्या ऑफिसला साधी नोटीस सुद्धा उपभूमी अभिलेख घोडेगाव यांनी पाठवली नाही आणि मोजणीच्या वेळेस आम्ही उपस्थित नव्हतो अशा प्रकारची माहिती पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग अभियंता अरुण चौधरी आणि अभियंता दिलीप शिंदे साहेब यांनी दिली आहे। या पुणे नाशिक महामार्ग 50 शेजारी मागील 10 ते 12 वर्षापासून भास्कर भिवा सावंत यांच्या पत्नी सुनीता भास्कर सावंत यांची छोटीशी चहाची टपरी एका बाबळीखाली सुरू आहे। सुनीता भास्कर सावंत यांनी आणि भास्कर सावंत यांनी तेज तुफानची मुलाखत देताना म्हटले की आम्ही जर या ठिकाणी छोट्यासा चहाचा टपरीचा व्यवसाय करत आहोत परंतु आमच्या जागा बळकवण्याचा मुळीच उद्देश नाही। जेव्हा आम्हाला केंद्र सरकारने लोक किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50चे अधिकारी सांगतील तेव्हा आम्ही आमचं छोटंसं चहाचं दुकान हलवणार आहोत। परंतु खासगी जागा मालकांनी 2 दिवसापासून आमचं हॉटेल समोर येऊन आम्हाला तुमचं हॉटेल लवकर काढून घ्या अशा प्रकारची धमकी दिली असा आरोप पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीत अर्जात केलाय। पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरण हे सदर या खिंडीतील महामार्ग साईड पट्टीचे मालक असून या ठिकाणी खाजगी मालकांची अरेरावी सुरू आहे, ती त्वरित थांबवावी, या आमच्यावर होणाऱ्या अन्याय थांबवण्यात यावा अशी मागणी सुनीता भास्कर सावंत यांनी अर्जाद्वारे पोलिसांकडे केली आहे। मनसरहून तेज तुफान न्यूजकरिता मुख्य संपादक आयुब शेख, मनसर, आंबेगाव, पुणे। काय प्रॉब्लेम झाला इथं? हे खासगी मालक यांनी जे रोडवर मार्किंग केलेलं आहे, मोजणी झाली आहे, कोणती मोजणी आहे, नेमकं काय प्रकार आहे? पाठीमागचा मालक म्हणतो की आमची जागा स्वतःची आहे, तुम्ही 4-5 दिवसापूर्वी यांना येऊन काय म्हटलं तर तुम्ही जागा खाली करा, आमची स्वतःची जागा मालकी हक्काची आहे, रस्त्यापर्यंत आलेली आहे आणि ती तुम्ही 4-5 दिवसाच्या आतमध्ये मला खाली करून द्या, नाही तर मग मला दुसरं पॉईंट हे करावं लागेल का, तर मी काढून स्वतः टाकू शकतो। आणि रस्त्यापर्यंत त्यांनी येऊन मार्किंग करून गेले आणि आता खाली येऊन डायरेक्ट खड्डे घेतले इथं आणि मी स्वतः इथं 10 वर्षापासून आमचं चहाची टपरी आहे, किरकोळ असं विकत असं आम्ही हे विक्री करतो, पण यांनी काय केलं आहे आमचा धंदाच बंद पाडायची वेळ आणली। नेमकं जागेचे मालक कोण आहे? मग जागेचे मालक कोण आहे? आता सरकारी जागेत केंद्र सरकारची जागा आहे। त्यांनी जर आम्हाला सांगितलं का तुम्ही लगेच काढून टाका, आम्ही कधी काढायला तयार आहे, पण स्वतः मालक पाठी मागून येतो नाही, आमची स्वतःची जागा आहे, तुम्ही इथं थांबायचं नाही असं सांगतो। म्हणजे अधिकाऱ्यांच्या विरोधात ते आले होते का? अधिकाऱ्यांना बोलवलंच नाही अगोदर? अधिकाऱ्यांना काय बोलवलं नाही, काय नाही, त्यांनी परस्पर मोजणी केली तेव्हा आम्ही त्यांना आम्ही ऑब्जेक्शन घेतलंच नाही, कारण त्यांची आहे जागा म्हटलं कुठे नक्की कुठं नाही आम्हाला काही माहिती नाही, पण त्यांनी येऊन आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमची स्वतःची आहे, तुम्ही खाली करा। बरं, आज तर अधिकारी आले होते, ती गाडी आली होती हायवेची गाडी, त्यांना काय सांगितलंय, काय म्हणजे त्यांनी काय त्यांचं काय म्हणणं आहे? ते काय म्हटले मालकी हक्काची जागा नाही, आमची स्वतःची जागा आहे सरकारी जागेमध्ये यांना थांबवता येणार नाही, आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे आणि ते जर तुम्हाला म्हणत असतील तुमचं अतिक्रमण आहे काढा, तर ते तुम्ही काढू शकत नाही आहे, आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। म्हणजे NHAI 60 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 जे पुण्याला ऑफिस आहे त्यांच्या अंतर्गत हे येतं का? हा, त्यांच्या अंतर्गत येते। अच्छा अच्छा, आम्हाला तसं पत्र 2 तसं मार्किंग आहे त्यांचं जागेत तुमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला त्यांनी दिलेलं आहे मार्किंग केलेलं आहे? मार्किंग केलेलं। मग काय म्हणणं आहे, मागणी काय तुमची? आता आमची मागणी काहीच नाही आहे, ज्या वेळेस सरकारची काही स्कीम येईल किंवा रस्ता रुंदीकरण होईल त्यावेळेस आम्ही काढू आणि जर काहीच नसेल तर आम्हाला इथं त्यांनी संरक्षण द्यावं।
तर तुमचं जागा बळकावणं उद्देश नाही जागा बळकायचीच नाही आम्हाला. आम्ही कुठं तात्पुरतं पोट पाणी तुम्ही चालवता, रोजीरोटी चालते. पोट पाणी चाललंय. आम्ही कुठं बांधकाम केलेलं नाही, शेड मारलेलं नाही, काहीच नाही. आमचं सगळं ओपन आहे. पण आम्ही इथं 10 वर्षापासून आमचा जम बसलेला. जर आम्ही दुसरीकडे कुठं जायचं म्हटलं तर आम्ही लगेच काय करू शकतो त्याच्यासाठी? काहीच करता येणार नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 जुना पुणे नाशिक हायवे या ठिकाणी माझा केंद्र सरकारच्या जागेमध्ये व्यवसाय सुरू असून काही खाजगी मालक येऊन मला ही आमची जागा आहे रस्त्यापर्यंत तुम्ही काढून टाका, नाही तर आम्ही JCBच्या सहाय्याने काढून टाकू अतिक्रमण. रस्त्याच्या मध्यापासून या रस्त्याच्या मध्यापासून केंद्र सरकारची 22.5 मीटर म्हणजे 75 फूट जागा प्रत्येकी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आहे. असे असताना मला केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने संबंधित अपराधिक कृती करत असल्याचा मला संशय आहे. केंद्र सरकारची जागा बळकावण्याच्या दुष्ट उद्देशाने संबंधित कृती घडवून आणण्याचा मला संशय आहे. तर याची चौकशी व्हावी. पण ते जे खाजगी जागा मालक आहे ते तर म्हणतात आम्ही मोजणी आणली होती, सरकारी मोजणी आणली. सरकारी मोजणी आली तर मग रस्त्यांचं मार्किंग केलेलं आहे, त्यांची निशाणी केलेली आहे. रस्त्यापर्यंत येत असल्यास त्यांची जागा किंवा केंद्र सरकार जर मला म्हटलं की तुम्ही अतिक्रमण काढून टाका तर आम्ही सोय नाही. प्रश्न तुमच्या अतिक्रमणाचा नाहीये, तुम्ही ते काढणारच आहात. तुम्ही तसं NHAIला कळवलंय. परंतु ही जी खाजगी मोजणी आली, ही खाजगी मोजणीच्या वेळेस गटाचे जे चारही बाजूचे लोक होते का, चतुर्सीमावाले पूर्वेला NHAI ते लोक होते का, त्यांना नोटीस होती का? कधी केली हे मला सांगता येणार नाही. अंदाजे 20-21 तारखेला केली असेल, कारण 29 तारखेला त्यांनी हे मार्किंग केली. जे खड्डे रस्त्याचे दुतर्फा घेतलेले आहे कशासाठी घेतलेले? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमची जागा इथपर्यंत येत आहे, तर तुम्ही हे नाही, खड्डे कशासाठी घेतले? हे खड्डे याच्यासाठी घेतले की इथं त्यांना तार कंपाऊंड करायचे. नाही, मोजणी करताना पूर्वेला जे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे 60 याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी नोटीस दिली होती का, कळवलं होतं का? ते सांगता येणार नाही, पण ते अधिकारी वगैरे इथं नव्हते उपस्थित त्यावेळेला मोजणीच्या वेळेस. थोडक्यात तुमचा आता मुद्दा सांगा, काय नक्की तुम्हाला काय पाहिजे? माझा असा मुद्दा आहे की जर माझं अतिक्रमण काढत असतील केंद्र सरकार तर सगळी अतिक्रमण काढून टाकण्यात यावी, हा माझा मुद्दा आहे. ते सध्या जे भांडण आहे अतिक्रमण काढण्याचं आणि तुम्ही खाजगी मालकाचं आहे का, खाजगी मालकाचं आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावाल्यांचं आहे? माझं खाजगी मालकाच्या बरोबर भांडण आहे की माझं म्हणणं आहे केंद्र सरकारची जागा आहे आणि केंद्र सरकारने जर मला काही पत्र दिलं किंवा तुम्ही काढून टाका एवढ्या एवढ्या दिवसामध्ये तुमचं हे व्यवसाय करायचं तर मी काढायला तयारी. मात्र सरकार जे खाजगी मालक आहे ते तुम्हाला आरेरावीची भाषा हात दमदाटी वगैरे आरेरावीची काढून टाकण्यात. हायवेचे लोक आले होते की ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाची काल आणि आज अद्याप काल आले होते. काय नाव त्यांचं सांगता येणार नाही, पण ते आले होते. त्यांना सांगितलेलं आहे की आमची केंद्र सरकारची जागा मागे मार्किंग केलेली आहे, मार्किंग केलेलं आहे. निशाणी त्यांनी 2022ला करून गेले होते, 22-23ला. अच्छा, मग काय म्हणले खाजगी मालक त्यांना? त्यांचं काय बोलणं झालं मला काय सांगता येणार नाही. बरं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.